आजकाल काय झालंय की लोक खूप गुगलवर काहीतरी सर्च करतात. म्हणजे आजकाल कॅन्सरचा औषध पण गुगलवर लोक शोधायला लागले. तर तो प्रकार झालाच आहे. तर मग सेम गोष्ट मला तुम्हाला विचारायची की गुगलवर लोक काहीतरी डिझाईन पण शोधत असतील आणि हे असं करून द्या, तसं करून द्या, बजेट नसतो वगैरे, हे कॉमन प्रॉब्लेम झाले. पण कधी कधी एखादा कस्टमर ज्याला तुमचं डिझाईन फायनल झालंय पण तो काहीतरी वेगळेच शोधतोय रेफरन्स, मग अशा कस्टमरला तुम्ही हँडल कसं करतात? अशा वेळी आम्ही त्यांना समजवतो. आम्ही त्यांना डिफरन्स सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतो की डिफरन्स काय आहे. जे तुम्ही बघताय आणि जे आम्ही देतो आहे, भले दिसायला एकसारखं असेल तरी काही ना काही फरक असतो. तुम्ही शर्ट घ्यायला जाल तर तुम्हाला 200 रुपयालाही मिळतो आणि 25,000ला पण मिळतो शर्ट. तर काहीतरी क्वालिटीमध्ये डिफरन्स असतो. जर त्यांना क्वालिटी प्रोडक्ट घ्यायचं असेल तर आम्ही ते समजवल्यावर ते बऱ्यापैकी समजतात. आणि तरीसुद्धा जर नाही समजत तर मग आम्ही त्यामध्ये त्यांना मदत नाही करत. मग शेवटी आम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करून कामं करत नाही. हां, थोडंसं कमी जास्त प्रॉफिट मार्जिन कमी जास्त करून आम्ही ते प्रयत्न करतो की एक्झिक्यूट करू. पण ड्रास्टिकल डिफरन्स असेल रेट वाईज तर आम्ही नाही करत ते. इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर आणि यूट्यूबवर बऱ्यापैकी आपल्याला दिसतं की फर्निचरचे आजकाल व्हिडिओ दिसत राहतात आपल्याला कंटिन्यू, आणि तुम्ही ते बघत राहिलात की अजून बरंच काय काय दिसायला लागतं. पण त्याच्यामध्ये मी एक गोष्ट नोटीस केली आहे की काही जण क्लेम करतात की 5,000 रुपयामध्ये सोफा घेऊन जा, 10,000 रुपयामध्ये सोफा घेऊन जा. तर खरंच शक्य आहे 5-10 हजार रुपयात सोफा येणं? नाही, हे जे तुम्ही इंस्टाग्रामवर रील बघता त्या सगळ्या फेक असतात. बऱ्यापैकी क्वालिटी नसतेच किंवा जुनं फर्निचर ते नवीन बोलून विकतात. अच्छा. हां, तर त्यामुळे आणि तिकडे गेल्यावर ते कधी कधी असं होतं की ते 5,000मध्ये क्लेम करतात. तुम्ही तिकडे घ्यायला जाल तर तो प्रोडक्ट विकला गेला, तो त्या प्रोडक्टपुरती प्राईज होते असे सांगतात. आणि मग ते काही करून तुम्हाला त्यांच्या जागेवर बोलून मग काहीतरी जो घ्यायच्या हिशोबाने गेला तो काहीतरी घेतो. मग त्यांच्या ती विकण्याची स्ट्रॅटर्जी आहे की स्वस्त दाखवा आणि माणसांना बोलवून घ्या. पण ते फसवेगिरी आहे, त्यापासून दूर राहा आणि जेन्युइन माणसं आणि जेन्युइन कंपनीपासूनच घ्या. अच्छा, म्हणजे ते जुने ह्याला पण रिफर्बिश करून विकतात. अच्छा, म्हणून ते एवढ्या स्वस्तामध्ये. मी तेच विचारत होतो. आणि मटेरियल क्वालिटीची गॅरंटी बिलकुल नाही घेत ते एकदा विकल्यानंतर तुमचा कॉलसुद्धा रिसिव्ह करत नाहीत. मग तसं फर्निचर तुम्हाला घ्यायचं आहे, तुमचे पैसे भले तुम्ही स्वस्तात जरी घेत असाल, काहीतरी पैसे टाकता, ते त्याची व्हॅल्यू मिळाली पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही कुठूनही घ्या, पण फक्त चांगली क्वालिटी मेंटेन होईल त्या ठिकाणी जा. ह्या आमिषामध्ये पडू नका की 5,000 आणि 10,000मध्ये सोफा. तसं पॉसिबल नाही आहे टेक्निकली. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.